आहे पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये कान्हूर मेसाई येथे ढगफुटी सदृश पाऊस कोसळला। शेत शिवार गावातील रस्ते हे जलमय झाले। सर्वात जास्त मोठा पाऊस होणार, धोधो कोसळणार। सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा। पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे। आता राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला, मात्र म्हणावा तसा पाऊस कोसळता येत नाही। बघू शकता म्हणून तसा पाऊस पडतच नाहीये। त्यामुळे सर्वात जास्त भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलेला आहे। आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोणते देश आहेत आपल्या समोरच आहे। बघू शकता सर्वात जास्त राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला। राज्यात जवळपास सर्वच भागात मान्सून कोसळला। सर्वात जास्त मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोकणात काही भागात जोरदार पाऊस जाहीर। सर्वात जास्त बघू शकता लावता येतोय। सर्वात जास्त राज्यात इतर भागात पाऊस म्हणावा तसा कोसळलेला नाहीये। आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशामध्ये मान्सूनचे चांगली ही प्रगती ही गाठलेली आहे। वाटचाल केलेली गेल्या सर्वात जास्त दिवसापासून मान्सूनचा जोर कमी होताना दिसत आहे। मात्र आज सकाळपासून काही भागात पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। पुढील 8 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचे मोठे संकट आहे। त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता पाऊस हा पडणार असून पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई हे मोठे संकट आहे। जून महिना कोरडाच केला असून नाशिक जिल्ह्यात 17% पाऊस झाला। जिल्ह्यातील जूनमध्ये सरासरीपेक्षा 151 मिलीमीटर पाऊस हा अपेक्षित केवळ मात्र 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। ही नोंद जून महिन्याच्या सरासरीच्या फक्त 17.9% आहे। खरीप हंगामी प्रसंगात पिकांच्या सर्वात जास्त पिणाऱ्या पाण्याचा प्रश्न हा सर्वात जास्त बागायती पिकांचे नियोजन यावर मोठे संकट हे येऊ शकते। चिन्हे मोठे आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी। पावसाअभावी शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत। अनेक भागांमध्ये जमीन अद्याप कोरडीच आहे। राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचे हमदार सर्वात जास्त दमदार हजेरी ही लावण्यात आलेली आहे। तर दिला सर्वात जास्त मोठा खेड तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे। आकाशात सर्वात जास्त दिवसभर काळे ढग दाटून येतात। विजांच्या कडकडाटासह मात्र प्रत्यक्षात पावसाचे 2 थेंबही जमिनीवर पडत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे। परिणामी शेतकरी वर्ग चिंतेत असून पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडलेल्या आहेत। पेरण्यांच्या सर्वात जास्त जसा पाऊस पाहिजे तसा पाऊस अद्यापही झालेला नाही। शेतकरी चिंतेत आहेत। मोठ्या पावसाची प्रतीक्षा ही अजूनही शेतकऱ्यांना असल्याचे बघायला मिळतंय। पुढील दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही चिंता कधी करू नये। सर्वात जास्त पाऊस हा किती दिवसात पडणार आहे तर पावसाचा सर्वात मोठा अंदाज हवामान विभागाचा। पाऊस हा कुठे कहर सर्वात जास्त बघू शकता तर कुठे क्षणभर विश्रांती असा राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा अंदाज अलर्ट हा अकोल्याच्या पातूर शहरामध्ये तालुक्यात अतिवृष्टी। IMDचा अंदाज काय आहे बघू शकता। राज्यभरात मान्सूनचं अखेर आगमन झालं आहे। मात्र हंगामात सर्वात जास्त आगमनानंतर काही भागात पावसाने दडी ही सर्वात जास्त मारलेलं चित्र आहे। तर कुठे पावसाने कहर केल्याचे चित्र आहे। सर्वात जास्त बघू शकता पावसाने हा हजेरी लावलेली आहे। सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये राज्यभरात मान्सूनचं सर्वात अखेर आगमन झालं। मात्र आगमनानंतर काही भागांमध्ये पावसाने दडी मारलेल्या चिंतेचे चित्र हे दिसत आहे। तर कुठे पावसाने कहर केल्याचे हे चित्र आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाठ फिरवलेल्या मान्सूनची सर्वात जास्त बघू शकता बळीराजाला लागलेली आस ही सर्वात जास्त आस लागलेली आहे। अशातच प्रदेशात सर्वात जास्त बघू शकता राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। सर्वात जास्त भारतीय हवामान विभागाच्या IMD ताज्या नोंदीनुसार शनिवार आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त बघू शकता हवामान मिश्र केले असून तर स्थिती ही दिसून आलेली आहे। बहुतेक भागात पावसाने प्रमाण नगण्य आणि किंवा शून्य होते। तर काही मोजण्या ठिकाणी सर्वात जास्त मोजण्यांच्या ह्या पाऊस हा पडलेला आहे। मुंबई, सांताक्रूज, अलिबाग, रत्नागिरी, पणजी आणि डहाणू या सर्वात जास्त ठिकाणी पावसाचा मोठा अंदाज हा जाहीर करण्यात आलेला आहे।
समावेश असलेल्या कोकण पट्ट्यात निरीक्षक आणि कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले असून बहुतेक केंद्रावर पावसाची सर्वात जास्त नोंद झालेली आहे. सर्वात जास्त अकोल्यात सर्वात जास्त अतिवृष्टी ही झालेली आहे. बघू शकता अतिवृष्टी सदृष्ट पाऊस झाला आहे. या पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने पाणी सकल भागांमध्ये घुसल्याने नागरिकांचे हाल हे झालेले आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा कुठे झालेला आहे. दरम्यान शनिवारच्या संध्याकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर शहराचा तालुक्यात सर्वात जास्त जोरदार पाऊस हा झालेला आहे. अतिवृष्टी सदृष्ट झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाची पाणी सखल भागांमध्ये घुसल्याने नागरिकांचे हाल हे झालेले आहे. यासोबतच तालुक्यातील सुवर्णा नदीसह अनेक सर्वात जास्त ठिकाणी नाल्यांना पूर आले आणि पातूर शहरातील मुजामपुरात सर्वात जास्त पावसामुळे अनेक सर्वात जास्त घरामध्ये पाणी हे असल्याने नागरिकांना तारांबळ उडालेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पावसाचा जोर हा झालेला आहे. बघू शकता हा खरीप पिकांचा मोठा दिलासा. लहान मोठे नदी नाले थोडकी सर्वात जास्त बघू शकता वाहू लागले. वाशिम शहरामध्ये सर्वात जास्त पावसाने हा जोर धरलेला आहे. शनिवारच्या संध्याकाळी मनोरा रिसोड आणि वाशिम तालुक्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त बरसलेल्या पावसामुळे हा अनेक मोठे आणि नदी नाले तुथडी ही भरून राहिलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने चित्र पाहण्यास मिळाले आहे. सर्वात जास्त पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालेला असून खरीप रखडलेल्या पेरणीला सुरुवात होणार आहे. बघू शकता त्या सर्वात जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे हे हाल झालेलेच आहे. बघू शकता तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. नसेल झालं तर मला खाली तरी पण तुमच्या देशाचं नाहीतर शहराचं मला नाव नक्की कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.